नमस्कार मित्रांनो. धनु राशीकरता 2025चं जे वर्ष आहे, हे बरचसं अपेक्षेप्रमाणे होतं. शुभफलदायी होतं. बरीचशी कामं तुमच्या अपेक्षेप्रमाणे झालेली असती. याचं कारणही तसं होतं, कारण गुरु जो आहे हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत होता. त्यामुळे तुमचं मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची तुम्हाला दिसलेली असेल. खास करून जुलैच्या नंतर मी जो सांगतो आहे, तो अनुभव तुम्ही निश्चितच घेतलेला असेल. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झालेल्या होत्या आणि तुम्ही जे घेतलेले निर्णय होते ते अगदी अचूक येत होते. अर्थात या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा होता आणि त्यामुळे तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येत होता. अर्थात 2026 मध्ये नेमक्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील? कारण 2026 मध्ये गुरु जो आहे हा राशी परिवर्तन करतो आहे. आत्तापर्यंत तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता. तो आता 8व्या स्थानात भ्रमण करणार आहेत, मात्र जून नंतर. बाकीचे जे ग्रह आहेत जसे की शनी तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत आहे, तो 2026च्या जुलै ते जवळ-जवळ नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे. राहू केतू सुद्धा राशी परिवर्तन करणार आहेत, परंतु ते डिसेंबरमध्ये. त्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत हे वेगळे तसे दिसणार नाहीत 2025शी तुलना केली तर. इतर जे ग्रह आहेत त्याचे सुद्धा जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमकं धनु राशीवर कशा प्रकारचे असणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः 16-17 तारखेच्या जानेवारीपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेणार आहात आणि ते अचूकसुद्धा ठरणार आहेत. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध उत्तम राहतील. फक्त विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराबरोबर चहाच्या कपातले वादळ ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचे छोटे-मोठे अनुभव येतील. मात्र तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही खरं तर या दरम्यान घेऊ शकता आणि ते अचूक ठरताना दिसून येतील. याचप्रमाणे जवळ-जवळ 16-17 जानेवारी नंतर ते 24 फेब्रुवारीपर्यंतचा जो कालावधी आहे, त्यामध्ये थोडंसं स्पेंडिंग्स किंवा खर्च जे आहे ते थोडेसे जास्त होतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट मात्र नक्की, की पैशाची जी आवक आहे ती सुद्धा अतिशय उत्तम राहील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर चांगली इन्कम राहील, तुमची चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा होते. फक्त जे खर्च आहे त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे थोडीशी खर्चिक आहे. बस त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. जवळ-जवळ 24 फेब्रुवारीपासून ते एप्रिलपर्यंत जो कालावधी आहे, म्हणजे संपूर्ण जो मार्च महिना आहे, 24 फेब्रुवारीपासून ते संपूर्ण जो मार्च महिना आहे, तर त्यामध्ये तुम्ही अतिशय ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचं फिरणं वगैरे जास्त होणार आहेत आणि तुमच्यातली ऊर्जा ही जबरदस्त असते. अर्थात या ठिकाणी 2-3 गोष्टी आहेत, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यावर्षीचं जे पहिलं चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आहे, हे याच दरम्यान येतं आहे. सूर्यग्रहण आहे ते 17 फेब्रुवारीला आहे आणि जे चंद्रग्रहण आहे ते 3 मार्चला आहे. या दरम्यान आता जसं सांगितलं की संपूर्ण जो मार्च महिना आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. जर का तुम्हाला निर्णय घ्यायचे असेल तर अगदी सखोलपणे विचार करा. परस्पर निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता या दरम्यान जास्त राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसून येतील. जर काय कोर्टासंदर्भातले काही व्यवहार असतील तर त्या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील आणि सरकार दरबारी काही कामं असतील तरी त्या संदर्भात सुद्धा या दरम्यान थोडंसं सावध पवित्रा तुम्हाला घ्यावा लागेल. भावंडांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास येऊ शकतील किंवा त्यांच्याबरोबर तुमचे काही लिटिगेशन्स वगैरे चालू असते, तर त्या संदर्भातले सुद्धा काही प्रकरणं वर येऊ शकतील. या संदर्भात थोडंसं नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. गोष्टी तुमच्या अंगाशी येऊ शकतील. इथे एक गोष्ट नक्कीच चांगली आहे, की जो गुरु तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, तो नवम दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानाला पाहतोय. त्या अन्वये सांगायचं झालं, तर मोठी तुमची फसवणूक होणार नाही. परंतु मनात ही गोष्ट असणं गरजेचं राहील, की तुमचं पाऊल चुकता कामा नये. मार्च महिन्यामध्ये सतर्क राहणं या संदर्भात गरजेचं राहील. एप्रिल महिन्यामध्ये घरातलं जे वातावरण असेल ते थोडंसं गढूळ होईल. कारण रवी, मंगळ आणि शनी हे जे तिन्ही महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, पुरुष ग्रह आहेत, उष्ण प्रकृतीचे ग्रह आहेत, हे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. याचा पहिली गोष्ट म्हणजे दिसून येईल ते म्हणजे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, काळजी घ्या. घरातलं वातावरण थोडंसं तप्त झाल्यासारखं जाणवेल. परंतु मोठे निर्णय या दरम्यान घेऊ नका. जसं की वास्तूच्या संदर्भातले घर विकणं, नवीन घर घेणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, अशा प्रकारचे समजा काही निर्णय असतील, तर त्या संदर्भात योग्य तो विचार करून पुढे जाणं गरजेचं राहील. यानंतर जवळ-जवळ 12-15 मे पासून ते जूनपर्यंत जो कालावधी आहे, त्यामध्ये जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर ते छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील.
त्या संदर्भात थोडीफार काळजी घेणं गरजेचं राहील. आता याचा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती सरळ सरळ होणार नाही. आता या दरम्यान एक गोष्ट महत्त्वाची राहील, जो गुरु तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो 2 जून नंतर राशी परिवर्तन करणार आहे. तो अष्टम स्थानात जाणार आहे. अर्थातच अष्टमातला जो गुरु आहे, तो अशुभ फलदायी मानला जातो. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे, तो अष्टमात जाणार आहे. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे साधारण 2 जून नंतर आरोग्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातली तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल तर जरूर लक्ष द्या. डॉक्टर इलाज करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची जरी लक्षणे दिसली तरी लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. याच दरम्यान प्रलोभनाच्या मागे लागू नका. झटपट पैसा, पटापट श्रीमंत किंवा कुठलीही कामं शॉर्टकट्स थोडक्यात घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. जरी हा गुरु तुमच्या अष्टमात असला तरी तो उच्चचा आहे. यामुळे साधारण थोड्याफार प्रमाणात तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान निश्चित होऊ शकतील. लक्षात घ्या, हा अष्टम स्थानात जाणारा गुरु आहे, हा जवळ येणाऱ्या वर्षभर तुमच्या अष्टमात असणार आहे. फक्त डिसेंबर महिन्यामध्ये तो थोडंफार राशी परिवर्तन करेल, पण ते 1-1.25 महिन्यापर्यंतच असेल. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर हा जो कालावधी साधारण पुढच्या 1 वर्षाचा सांगितला, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचकरता मी जे सुरुवातीला सांगितलं, 2026 मध्ये कुठल्याही प्रकारचे जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील, तर ते साधारण जूनच्या आधी घ्या. म्हणजे तुमचे अंदाज चुकणार नाही, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. विवाहाच्या संदर्भातले सुद्धा काही निर्णय घ्यायचे असतील, एंगेजमेंट किंवा प्रत्यक्ष विवाह, ते सुद्धा जर का तुम्ही जूनच्या आधी घेतले, तर ते अगदी गोष्टी सहजपणे पार पडू शकतील. यानंतर जवळ-जवळ 21-22 जूनपासून ते संपूर्ण जुलैचा जो महिना आहे, त्यामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे तू-तू मैं-मैं ज्याला असं आपण म्हणतो किंवा चहाच्या कपातली वादळं, ही वैवाहिक जोडीदारासमवेत होऊ शकतील. या दरम्यान जर का तुम्ही पार्टनरशिपमध्ये काही बिझनेस वगैरे करायचा असेल, तर तिथे सुद्धा थोड्याफार प्रमाणात अडथळे येऊ शकतील. जवळ संपूर्ण ऑगस्टचा जो महिना आहे, या ऑगस्टच्या महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं म्हणजे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग या दरम्यान डोकं वर काढू शकतील. प्रलोभनाच्या मागे तर अजिबात जाऊ नका. अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे जवळ ऑगस्ट म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरच्या नंतरचा जो कालावधी आहे, त्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये राहू आणि केतू हे जे 2 ग्रह आहेत, हे राशी परिवर्तन करणार आहे. हे 2 ग्रह तुमच्या तृतीय आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहेत. ते 6 डिसेंबर नंतर तुमच्या द्वितीय आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. 6 डिसेंबर 2026. म्हणजेच मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर राहू केतूचे जे परिणाम आहेत, हे काही फारसे बदलणार नाहीत. कारण तृतीयातला राहू आहे, तुम्हाला शक्ती देईल, एनर्जी देईल आणि महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता तुम्हाला पुढे ढकलेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगलं इंट्युशन वगैरे या दरम्यान येऊ शकते. एकंदरीतच सांगायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर 2026चा जो संपूर्ण वर्ष आहे, या संपूर्ण वर्षामध्ये महत्त्वपूर्ण जी काही तुमची कामं आहेत, ती मेपर्यंत उरकून घ्या. कारण मे महिन्यानंतर साधारण जूनच्या अगदी सुरुवातीला म्हणजे 2 जूनपासूनच गुरु आहे, तो तुमच्या अष्टमात जाणार आहे आणि हा तिथे 1 वर्षाकरता राहणार आहे. इथे शनी जो आहे, तो सुद्धा जुलैपासून ते जवळ नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे. म्हणजे हा जो पॅच आहे, जूनपासून ते जवळ डिसेंबरपर्यंतच्या पॅचमध्ये गोष्टी मनाप्रमाणे होणार नाही. स्ट्रेस थोडंसं तुम्हाला वाढल्यासारखं वाटेल आणि परत काही गोष्टी तुमच्यासाठी चुकीच्या वाढून ठेवल्यात, असा काही तुमचा ग्रह होईल. त्यामुळे या वर्षीची जी काही महत्त्वाची कामं आहेत, ती साधारण मेच्या आधी म्हणजे मेपर्यंत वगैरे करून घ्या. सहजपणे तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.